गुड मॉर्निंग मित्रांनो. आमच्याकडे बघा किती पाणी साचलंय, रस्त्याने पाणी पळतंय डायरेक्ट. हे तर जाऊ द्या, आपण तुम्हाला माहिती मागच्या ब्लॉगमध्ये बाजरी काढत दाखवलं होतं तुम्हाला, त्याच्यामध्ये बघा किती पाणी साचलंय. इकडे तर डायरेक्ट स्विमिंग पूल झालं होतं. तुम्ही बघू, कोणाला पोहायला यायचं असेल तर या. हे तर जाऊ द्या, आपल्या पाटाला पण खूप पाणी आलं होतं बरं का. एवढं घाण पाणी होतं आणि त्याच्यात हे बघा पाटाने डायरेक्ट शेळी वाहून येईल होत. त्याच्यात आपले दादूभाई 2 शब्द बोलत आहे. बहुत बारिश हो रही है, देखो भाई बहुत पानी पानी. अरे कहना क्या चाहते हो? पाणी तर एवढं साचलं होतं ना, डायरेक्ट JCB बोलावं लागला. त्याच्यात पण पाणी निघत नव्हतं, पाण्यावरतून भांडणं चालू होते. तर काहीच नाही, इकडं तर डायरेक्ट विहिरीच्या बाहेर पाणी चाललं होतं. आणि पाहिलं तर एवढे डेंजर माणसं आली होती ना. तुम्ही कोण कोण आलं होतं, हे काही कामाचे नाही पण आले होते बघायला. आपल्या बाजूच्या गावात जाऊ म्हटलं, तळेगावला गेलो. तिकडं पण एवढं पाणी होतं ना, डायरेक्ट नदीच फुटली होती. नदी तर फुटली पण ते डायरेक्ट ग्रामपंचायत मध्येच पाणी घुसायला लागलं. आता तुम्हीच सांगा ग्रामपंचायत काय करते. आणि तर घुसत राहील. म्हटलं चला, म्हटलं तालुक्याला हाय कोर्टाबरोबर जाऊ, म्हटलं पावभाजी खायला. पावभाजी खाल्ली, म्हटलं चला आता घराकडे निघू. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की फॉलो करा. भेटू पुढल्या ब्लॉगला.